श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत आणि एकादशी कापूरासोबत जाळा ही एक वस्तू 7 पिढ्यांचे दारिद्र्य होईल नष्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. येणारी मकर संक्रांत आणि त्यासोबत येणारी एकादशी हा एक असा दुर्मिळ योग आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करू शकतो. पण पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती हवी असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येऊ शकते. मित्रांनो, मकर संक्रांत म्हणजे सूर्याचे उत्तरायण. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तर एकादशी हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असते. जेव्हा हे दोन शुभ काळ एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांड एक विशेष ऊर्जा निर्माण होते. शास्त्रात सांगितले आहे की या काळात केलेले उपाय हे 1000 पटीने जास्त फळ देणारे असतात. जर तुमच्या घरात सतत पैशाची चणचण असेल, कर्ज वाढत असेल किंवा शत्रू तुम्हाला त्रास देत असतील तर आजचा हा कापुराचा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरेल. आता आपण मुख्य उपायाकडे वळूया. हा उपाय तुम्हाला मकर संक्रांतीच्या किंवा एकादशीच्या संध्याकाळी प्रदोषकाळी करायचा आहे. साहित्य सांगते, ऐका. भीमसेनी कापूर, शुद्ध कापूर, 2 लवंग, ज्याला फूल आहे अशी किंवा काळी मिरी. संध्याकाळी हात पाय धुवून स्वच्छ व्हा. देवासमोर एक मातीचे पणती किंवा पितळी पात्र घ्या. त्यात कापूर ठेवा आणि त्यावर 2 लवंगा ठेवा. त्यावर थोडे काळे तीळ अर्पण करा, कारण संक्रांतीला तिळाचे महत्त्व अफाट आहे. आता हे प्रज्वलित करा आणि संपूर्ण घरात त्याचा धूर फिरवा. हा उपाय का करावा सांगते, ऐका. विज्ञानानुसार कापूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो, तर तंत्रशास्त्रानुसार लवंग तुमच्या अडकलेल्या धनाला आकर्षित करते. काळे तीळ तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहूचे दोष शांत करतात. यामुळे शत्रूचे डावपेच उलथून पडतात आणि तो तुमच्यासमोर नतमस्तक होतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे सहसा कोणाला माहीत नाही. पिवळी मोहरी आणि कापूर. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील तर कापुरासोबत थोडी पिवळी मोहरी जाळा. यामुळे नजर दोष कायमचा निघून जातो. मिठाचा दिवा. संक्रांतीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला थोडे खडे मीठ ठेवा आणि त्यावर कापूर जाळा. यामुळे गरिबी घरात प्रवेश करू शकत नाही. तुळशीजवळ तुपाचा दिवा. एकादशीच्या संध्याकाळी पाशी कापूर जाळून त्यात 1 रुपये नाणे टाका. दुसऱ्या दिवशी ते नाणे उचलून आपल्या तिजोरीत ठेवा. तुमचे भोग संपतील आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. अनेकदा आपल्या प्रगतीवर जळणारे शत्रू आपल्याला मानसिक त्रास देतात. जेव्हा तुम्ही कापूर आणि लवंग जाळता तेव्हा त्यातून निघणारा गंध तुमच्या घरातील वास्तुपुरुषाला जागृत करतो. ज्या घरात हा सुगंध दरवळतो तेथे वाईट शक्ती टिकूच शकत नाही. तुमच्या शत्रूंची बुद्धी परिवर्तन होईल आणि त्यांचे तुमच्यावर असलेले वार रिकामे जातील. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे उपाय श्रद्धेचा भाग आहे. पण जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने हे कार्य करता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करण्यासाठी धावून येते. येणारी मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
हा प्रभावी उपाय नक्की करून पहा. याचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये कळवा. पुन्हा एकदा आठवण करून देते. श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.